तर नमस्कार मंडळी, सुस्वागतम. सकाळी सकाळी शॉपमध्ये पोहोचलोय तर दिनो धूमकेतू सारखं माझ्या समोर येऊन उभं राहिलो. सॅमसंगची फाईल होची नाही या सांगान सुद्धा पोराबरोबर बोलण्याच्या नादात राजने घेतल्या आणि ती फाईल मारू. दुपारी जरा शॉपमध्ये कस्टमर कमी होते म्हणून जॉर्ज तर रील बघण्यात धुंदच झालेलो आणि आज चक्कतीने फायनान्स वाल्यांनी युती केली आणि ते करी होते का गंभीर विषयावरती चर्चा. संध्याकाळी वेळेस कॉफीच्या पेल्यात घोटभर चाय पिलंय आणि हय बघतोय तर काय जॉर्ज आणि त्याचा भाऊ आज रात्री पिक्चर बुक जायचं प्लॅनिंग करी होते. संध्याकाळी अमित नेमकं पिझ्झा देऊचं प्रॉमिस केलं म्हणून मी इले पिझ्झा घेऊ टिपटॉप कॅफेमध्ये. पिझ्झा घेऊन शॉपमध्ये पोहोचलोय तर जॉर्ज उतावळा नवऱ्यासारखं ताडकन उभं राहिलो. मित्रांनो, पिझ्झाचं लुक तर एक नंबरच वाटा होतो. मग मी ऐकते का मी पण लगेच पिझ्झावर मस्तपैकी सॉस टाकून घेऊ लागलाय. जॉर्जने दातांका पद्धतशीरपणे धार काढून घेतला आणि पिझ्झाचं पहिलो बाईट. पिझ्झासाठी अमितला थँक्स बोललो आणि आम्ही निघालो घरात जाऊ. संध्याकाळी जॉर्जला पिक्चरला जायचा होता म्हणून तो होतो एका वेगळ्याच घाईत. संध्याकाळी घरात जाऊन बाहेर पडलो होतो. आपलं मित्र तुषार भाई पण आपणाक भेटलो. काम आटपून घराकडे पोहोचलो तर आबा आकाश आणि तुषारचा चालू होता भांडण. कारण आबा आकाश मगाचपासून एकच गणपती घेऊन बसलेलो आणि त्याच रागात तुषारने घेतल्याने का मोठ्या गणपतीचं साचो भरू आणि दादल्या उद्या नाटकाक जावे असं सांगा त्याच्याकडून घेतल्याने व्यवस्थित काम करून आणि तो पण बिचारो ह्यांच्यावर विश्वास ठेवून लागलो काम करू. मग मी पण जेवलोय आणि गेलोय गणपतीच्या कामाक. सो मित्रांनो, असं होतो आजचा आपलं मिनी ब्लॉग. आता आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तसं देवा काळजी.